मराठवाड्यातलं एक छोटस गाव. या गावामध्ये एक बाप्पा नावाचा सदन शेतकरी राहतो. या बाप्पाला भरपूर शेतीवाडी आहे, सोनं नाणं आहे, खूप मोठं घर आहे. घरामध्ये भरपूर खोल्या आहेत, गाद्या टाकलेल्या आहेत. या बाप्पाला एकुलता एक लेवक आहे आणि त्या लेवकाचं नाव आहे काशीनाथ. हा काशीनाथ गावच्या शाळेमध्ये जातो, तिथं पहिल्या नंबरानं पास होतो. हा काशीनाथ तालुक्याच्या ठिकाणी जातो, तिथं पहिल्या नंबरानं पास होतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जातो, तिथं बी पहिल्या नंबरानं पास होतो. मुंबईला जातो, तिथं बी पहिल्या नंबरानं पास होतो. लंडनला जातो, तिथं बी पहिल्या नंबरानं पास होतो. पण पास होता 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 तो एक घोटाळा करतो. एका इंग्रज तरुणीच्या प्रेमामध्ये तो पडतो आणि लग्नाचं सुखद स्वप्न घेऊन तो आपल्या गावाकडे परत येतो. गावाकडे आल्यानंतर बाप्पा काशीनाथला लग्नाकरता बोलावून घेतात. तेव्हा काशीनाथ आणि बाप्पा यांच्यामध्ये तंतन होती, धुसफूस होती, भांडाभांडी होती आणि त्यानंतर बाप्पा काही अटी लागतात आणि हा विवाह सोहळा पार पडतो. आणि विवाह सोहळा पार पाडण्यामध्ये एक कॅरेक्टर आहे बबन्या. त्या बबन्याचा खूप मोठा भाग असतो. हा बबन्या म्हणजे कोण? बाप्पाला जर विचारलं बाप्पा बबन्या काय आहे, तर बाप्पा मोठ्या अभिमानानं सांगतात आमचा बबन्या नॉन मॅट्रिक पास आहे. आता बाप्पा जे काही आहे ते बाप्पाचं आपण घर समजूया. बाप्पाचं घर ही ओसरी आहे. या ठिकाणी भरपूर गाद्या पडलेल्या आहेत आतमध्ये. इकडं भिंतीवर जी काही मागाची भिताळ आहे त्या भिताळीवर देवाचे फोटो लावलेले आहेत. त्याच्यामध्ये सरस्वती आहे, गणपती आहे, दत्त आहे, सगळे देवदेवता आहेत. त्याच्यामध्ये गांधी आणि नेहरू घुसलेले आहेत. त्याच्या खाली सगळ्या उदबत्त्या लावलेल्या आहेत आणि उदबत्त्यामुळं सगळे जे काही फोटोच्या काचा आहेत त्या काचा काळ्या भोर झालेल्या आहेत, धुरांडर झालेलं आहेत. फक्त त्या काचा जे काही आहेत त्यांचं बघण्याकरता ज्यावेळेस आपण ग्रहण बघतो ते ग्रहण बघायला त्या काचीचा कधी कधी वापर होतो. काशीनाथ लंडनहून येतो आणि बाप्पा त्याला लग्नाच्या बोलाचालीला बोलावून घेतात. इथून या प्रयोगाला सुरुवात होते. बाप्पा आहे का कोणी घरामध्ये? ए काशीनाथ कुठे? काय लावलंय? काय चाललं घरामध्ये? काशीनाथ कुठे गेले? कोण आहे तिकडं? बबन, ए बबन, अरे ना इकडं बाबा. काय लावलंय? काय कळेना. मला बोलले तुम्ही मला बोलले तुम्ही मला तुम्ही बोलवलं का? हा काशीनाथ कुठे? दादा दादा वावरात गेला ना. असं काय पाहता तुम्ही? दादा वावरात गेला ना. कशाला गेला वावरात? तो गेला ना उसाला पाणी घालायला गेला ना तो. उसाला पाणी घालायला गेला. जय बोलून आण त्याला. जाय लवकर. हा जातो ना. असं काय पाहता तुम्ही? जातो ना मी. काय चालू आहे? पोराला कळना, मायला कळना, मला कळना. काशीनाथ हे बघ, आता तुझ्या मायचं वय झालं, माझं वय झालं. घरामध्ये एक म्हातारी आहे, किंवा कटकन मोडण्याचा भरोसा नाही. सगळेजण तुझ्या लग्नाबद्दल बोलायला लागले म्हणून तुला बोलावलेलं आहे. लग्नाचा काय विचार आहे? त्याचं म्हणजे काय फादर मीन्स एक्झॅक्टली मीन्स व्हॉट आय कांट से यू एक्झॅक्टली मीन्स काय असे हातवर घ्यायला करतो रे? नीट बोलणं. मन कसं असं मोकळं पाहिजे. मोकळं म्हणजे हा जो भात आहे ना, भास 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 व्हायला पाहिजे. बोल, मोकळं बोल. मीन्स एक्झॅक्टली मीन्स आय डोंट नो बट यू आस्क माय. याच काय या घोटाळा केला का बाबा? हा जाय. काय चालू आहे काही कळना. दे तुया पाठवून या मायला. अरे अरे पोराला शिकायला पाठवलं काय? त्याच्या ओढक्या दुसरं काय? ओहो मला बोलले तुम्ही. ओहो मला तुम्ही बोलविलं का? हा या
काशीनाथ काही बोलला का? हा 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 हो बोलला 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 बोलला. हो पण काय बोलला? आता माही बाई अहो विनाकारण वसवस करतो तुम्ही. घेणं देणं पोकाचं कंदील लावणं. अहो सगळ्यापासून ते मंदीचं काटतं बसून ते चुलीजवळ बुक 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 करून आलं ना ते. अगं पण काशीनाथ काय बोला तुम्हाला? आता माही बाई काय लावलं तुम्ही? उठसूट आपलं वस 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 वसच करायचं का दिवसभर? मला नाही माहित काय झालं तर. तुम्ही त्याला पाठवलं कुठं त्याला? लंटनला का फंटनला? त्यानं तिकडे मेंटन का फांट पाहिले तुम्ही जाणे काय मला वस 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 आपलं दिवसभर चाललं. देवा आजो रे बाबा. अरे अरे काशीनाथ काशीनाथ काय काय सांगितलं तू मायला? मीन्स फादर एक्झॅक्टली मीन्स आय लव्ह गर्ल. म्हणजे काय? अशी हातवारी करून होलं सगळं. तुला म्हणलं ना हातवारी करू नको म्हणून. नीट सांग काय तर. माझं एका मुलीवर प्रेम आहे. प्रेम करा आपल्याकडे पोरी नाही क्या? सगळ्या मेल्या का? कापल्या सगळ्या तिकडेच आहे का लंडनला? प्रेम करतो म्हणे. बरी ठीक आहे. त्या पोरीचं काय नाव गाव गोत्र काय आहे का नाही? एस एस एस. बर काशीनाथ त्या पोरीचं नाव काय? काशीनाथ त्या पोरीचं नाव काय? एक्झॅक्टली मीन्स हर नेम इज जुडी. जुडी? कशाची जुडी? अरे मेथीची जुडी का शेपूची जुडी का पालकाची जुडी का आंबाड्याची जुडी? काय नाव आहे म्हणे तर जुडी? जुडी काय नाव आहे का? हा अरे नाव कसं पाहिजे? कलावती मंदावती भाग्यवती तर म्हणे जुडी. बर काशीनाथ त्या पोरीच्या बाबाचं नाव काय? काशीनाथ पोरीच्या बाबाचं नाव काय? मीन्स एक्झॅक्टली मीन्स हिज नेम इज मिस्टर जॉन एस. जानराव आहे का? जानराव आहे. बर काय करतो जानराव? पोटा पाण्याचा धंदा. त्यांचं म्हणजे काय ही इज ए बिग इंडस्ट्रियलिस्ट आणि जीवनाकडे पाहण्याचा एक सोशल आस्पेक्ट. तुला म्हणलं ना हातवारी करू नका असं. जीवनाकडे पाहण्याचा एक सोशल आस्पेक्ट एक सोशल व्हिजन आहे. ते फक्त त्याला असतं का सोशल आस्पेक्ट? सोशल आपल्याला काही नसतं का इकडं? काय लावलं काशी ना त्याला हे ना आपल्याला ते नाही. बर काशी ना त्या पोरीचं गोत्र जात काय? बाप्पा ते जातीनं एक्झॅक्टली मीन्स ते इंग्रज आहे. इंग्रज? सांगून ठेवतो काशीनाथ हा विवाह होणार नाही. फादर ट्राय टू अंडरस्टँड मी. बिलकुल नाही. बाप आहे मी तुझा. नाही म्हटलं म्हणजे नाही. हा विवाह होणार नाही. पण एक्झॅक्टली फादर आय लव्ह हर. आय कांट लिव्ह विदाउट हर. मला माहित नाही. लग्न होणार नाही म्हणजे होणार नाही. इंग्रजीत विनाकारण काही बोलू नको. जाय तू. अदरवाईज फादर आय कांट लिव्ह विदाउट हर. ट्राय टू अंडरस्टँड माय सेंटिमेंट्स. आय कांट लिव्ह विदाउट हर. आय विल गो. आय विल कमिट सुसाईड. म्हणजे म्हणजे नेमकं काय करशील तू? म्हणजे मी पेटवून गेल आत्महत्या करून जाऊन गेल जीव देईल. नो 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 नो. काशीनाथ काशीनाथ मागा फिर काशीनाथ. काशीनाथ दरवाजातून बाहेर जाऊ नको काशीनाथ. तुला शपथ आहे काशीनाथ माझी. अरे लहानपणापासून तर आता फोडाला जपवतो जपलं काशीनाथ तुला. अरे त्या म्हाताऱ्या आजीनं डोळ्यांच्या खासा झाल्या तिच्या. तुला पाहता पाहता लहानचं मोठं केलं तिनं. तुझ्या आईनं त्या पत्राखाली मोठं केलं तुला. आणि काशीनाथ तू आम्हाला सोडून जाणार. तू आत्महत्या करणार. तू जीव देणार. अरे काशीनाथ म्हातारपणी हातातली काठी जर खाली पडली तर आम्ही कोणाकडे पाहायचं काशीनाथ? आम्ही कोणाकडे पाहायचं काशीनाथ? आम्ही कोणाकडे पाहायचं काशीनाथ? ठीक आहे काशीनाथ
हा विवाह होईल. परंतु माझ्या काही अटी आहेत. त्या अटी जर मान्य झाल्या तर हा विवाह होईल, अन्यथा विवाह होणार नाही. अट क्रमांक 1, तुझ्याकडे काय तो पत्ता आहे, तो पत्ता घ्यायचा, तो बबण्याला दे, तो बबण्या पत्र लिहीन. अट क्रमांक 2, तो जानराव इथं आल्यावर तू मधी इंग्रजीत बोलायचं नाही. मीन बबन्या काय करायचंय ते पाहून घेऊ. तो जास्त शहाणपणा करायचा नाही. आधीच आपण शहाणपणा केलेला आहे, तिथं जाऊन रिकाम गोष्टी करायच्या नाही. आता तो जानराव इथं आल्यावर आम्ही त्याला हे सांगू की लग्न त्याला भारतीय पद्धतीने संस्कृतीने करावं लागेल. त्यानं जर ते हाव म्हणलं तर त्याला आम्ही असं सांगू की त्याला दोन्ही अंगानं लग्न करून द्यावं लागेल. त्यानं ते बी कबूल केलं तर त्याला आम्ही हे सांगू की त्याला दोन्हीकडच्या बस्त्याचा खर्च करावा लागेल. त्यानं ते बी कबूल केलं तर त्याला आम्ही असं सांगू की त्याला सगळं वराड लंडनला येऊन जावं लागेल आणि वराडात सगळा खर्च त्याला करावा लागेल. आणि त्यानं ते बी कबूल केलं तर त्याला आम्ही असं सांगू की त्याला वरदक्षिणा म्हणून 20,000 रुपये द्यावे लागतील. इतक्या अटी जर मान्य झाल्या तर हे लग्न होईल, नाहीतर लग्न होणार नाही. जाई त्या बबण्याला पत्ता दे, बबण्याला पाठवून दे आणि शहाणपणा करू नको, निघितून. अरे अरे पोराला शिकवलं पाठवलं काय, पोराच्या ओळख्यात घुसले काय. मला बोलले का तुम्ही? मला बोलायला बबन्या काशीनाथनं पत्ता दिला ना? हा आहे ना, आहे ना पत्ता आहे ना माझ्याकडे. दादानं पत्ता दिला ना. हे बघ, आपल्याकडं सोयरी जुळवताना तसं मोकळं साखळं पत्र लिहिताना तसं पत्र त्या जानरावला टाक आणि सगळं व्यवस्थित लिहून त्या जानरावला तो बोलावून घे. लग्नाच्या बोला चाललेला तो पत्ता नीट टाक. हो मी येतो जरा वावरात जाऊन. हा जावा ना तुम्ही. अहो तुम्ही जावा ना. हा जावा. हा हा. कुठे नाही गार बाबा, गार पेन कुठे? रमला कुठे ग काना, बाई तिने सांजा झाल्या, रमला कुठे ग काना. आता काय बघता? आता पत्र लिहितो. विंग्रजी पत्र म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. आता दना पत्र लिहून टाकतो मी. आता काय जान जान पुढं काय डसली. कोणाला डसली बाबा जान? जान डसली म्हणे. कोणाला डसली बाबा जान? ओ डसली तर डसली, आपल्याला काय करायचं? जान डसली. ओ डसली नाही हो, डेसली ती डेसली. जान डेसली. मैंने एक पुढं काय झिंग. मैंने झिंग डायरेक्ट खाली काय कारला. हा माणूस कारल्याचा बेपारी दिसतो. कारला पुढं काय टन. कारलं टन खाली काय लंडन. पुढं काय WC. शी कशाला लंडन मध्ये? शी कशाला काय करता बाबा तिकडचे लोक? लंडन शी तर शी. आपलं काय झालं? आता पत्राला सुरुवात करतो. जानराव नमस्कार. जानराव नमस्कार. ॲज फादर ऑफ ओ एफ का ओढा बोल
ओ एफ का ओ डबल फादर ऑफ ओ एफ ॲज फादर ऑफ काशीनाथ wanted to marriage your girl as father of Kashinath wanted to marry your girl as father of Kashinath wanted to marry your girl. अरे चुकलं ना बाबा. as father of Kashinath wanted to marry your girl चुकलं ना. बापाला समोर खेटर आणती न कोडा हो बाबा कोडा हो as father of Kashinath Sheda that his boy and your girl wanted to marry, so come for marriage settlement and Sheda आता गोत्र काय म्हणता इंग्रजीत मरा गोत्र GOATR गोतारा शेण गोतारा and नाड less of Judy and come for marriage discussion. आणि तो बाबन्या खाली कुंडलीचं चित्र काढतो आणि लिहितो शेणधीस एक्सप्रेस डिलिव्हरी झालं मग पत्र एकदाच. आपल्याकडे काय आहे इंग्रजी पत्र आपण दन 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 लिहून मोकळं होतो. आता लावलं पत्र टाकलं पोस्टा. आता हे पत्र पोस्टामध्ये पडल्याबरोबर ही बातमी गावामध्ये फुटती की आपल्या दादाचं लग्न हे लंडन मधल्या पोरीसोबत होणार आहे आणि आपल्याला लंडनला जायला मिळणार या कल्पनेनं सगळी मंडळी नुसती हुरळतात. तिकडं त्या कोपऱ्यात बसल्या बायकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली. अहो वंश तुम्हाला माहित आहे का? नाही. आता काय करू बाई? तुम्हाला मामी? नाही. आता कसं करू बाई? तुम्हाला आत्या? नाही. आता काय करू बाई? अहो बाप्पाने तिकडे पत्र पाठवलंय. हो. तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे. हो. आणि मग लग्न ठरणार आहे. हो. आणि मग तुम्ही मी पोट्टे सट्टे सगळेजण इकडं मंडळी पारावर बसून वट्ट्यावर बसून लोकांची चर्चा सुरू झाल्या. व्यंकटराव या ना इकडे या बस श्रीपतराव या ना माहिती कामाची तुम्ही या पतराव या बस पान घ्या सुपारी घ्या बिडी घ्या तंबाखू घ्या. तुमच्या कामाला आलं काय हो तुमचे हो नाही बाप्पांनी इकडे पत्र पाठवले म्हणे आणि मला ठरणार आहे म्हणे पण आपले जायला मिळाले. काय लावलं होते हे ओ वा हा ना तंबाखू आणा इकडं. हे वा आता तर कुठं लग्न ठरलं त्याच्यानंतर ती मंडळी येईल. आल्यानंतर चुना घ्यावर थोडं लावायला चुना घ्या. आल्यावर चुना लावला पाहिजे. आल्यावर बोलाचाली होईल आणि बोलाचालीमध्ये जे काही ठरण ते जर बाप्पाच्या हिशोबात जमलं तर लग्न होईल नाही तो होणार नाही. परवा आपल्या गावात लग्न झालं नाही. त्या लग्नाला मी होतो. गावातल्या लग्नाला मी होतो. आता लग्नात काय ठरलं होतं की मंडपात जितक्या बी बायका असतील त्या सगळ्या बायकांना लुगडी नेसवा. आता ज्या लग्न लागलं त्यावेळेस मंडपात 2-3 बाया होत्या. त्या लोकांनी त्या सगळ्या बायकांना लुगडी नेसवली. कुकू लावला लुगडी नेसवली. कुकू लावला लुगडी नेसून टाकली. लग्न झालं इकून बाया सायकून बायाच बाया. हे सगळे लोक म्हणजे
या लोकं नेसवा, तुम्ही आम्ही नेसवा, तुम्ही नेसवा, तुम्ही आम्ही नेसवा, तुम्ही नेसवा, आम्ही नेसवा, तुम्ही नेसवा, आम्ही नेसवा, नेसवा. काय हे तेवढा फुफट अंगावर इकडे काय लावलं हे तुम्ही काय नेमकं मंडपात झालं काय समजलं कोणाला बायकांना लुगडी नेसवली का फेडली काही समजायलाच मार्ग नाही. काय चालू आहे तुमचं इकडे इकडं गावातले लहान पोट्टे सोट्टे ए पम्या गण्या नाळ्या बाळ्या ए पम्या आम्ही दादाला लग्न झालं दादा लंडनला निघा दादाचं लग्न लंडनला झालं आम्ही तुला नाही नेणार नाही नाही नेणार कारण या सगळ्या गर्दीत या सगळ्या गदारोळात ते पत्र पोस्टामध्ये जातं. बराच वेळ निघून जातो आणि एक दिवस हे जे पत्र आहे ते पत्र येतं आणि ते पत्र नेमकं बबनरावच्या हातामध्ये पडतं. कोणाचं पत्र आहे? जानरावचं पत्र आहे ना. जानराव कमिंग जानराव कमिंग जानराव कमिंग ए बाप्पा जानरावचं पत्र आहे. जानराव आहे हे तिकडे काय गप्पा मारतो आपल्या नीट वाच काय इथं यायले ते यायले ते जानराव यायले ना यायले बोलत आलेले आले ते नीट बघ कधी येणार रे काय काय येणारचीच तयारी टाकली वाज येणार रे अशी तयारी टाकली. बर असं कर बबन तू असं कर इकडे बरं असं कर तू तिकडे जाय बरं असं कर इकडे बरं असं कर तिकडे जाय असं कर जाय तू गावात जाय शास्त्रीबाबा सांग श्रीपतराव सांग व्यंकटराव सांग हरिरामला सांग सगळ्याला सांग त्याला पटपट संध्याकाळ सर घरी या ते माणसं येणार तिकडून लागणार बोला जायला आणि पटपट काम करतो तो निघ फाटका निघ रे तू त्याला होय लवकर ए पोरी इकडे बरोबर या ए इकडे पटपट ये हे बा तुम्ही ही खोली साफ करा ती खोली साफ करा या गाद्या भेजा बरोबर लावा ते लोक चौकस असतात बरं कुठे पाहतात ती कुठे घालतात ते नीट या गाद्या बिड्या सगळ्या टाके उशा बिशा सगळ्या नीट लावून ठेवा हे इकडे हे आपले सगळे एका आपले पोट्टे सोट्टे जे आहेत याला एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या त्याला सर्पनं धुंकाळा निर्मा सर्पनं आपले पोट्टेले फुगे फोडतात धडाधड मधामध्ये त्याला नीट घाण करू देऊ नका त्याला आडबा लवकर पटपट ए मंदी इकडे तू इकडे हे बाय तू बाहेर जाय आणि असं कर पटकन रांगोळी काढ आणि त्यावर साडा टाक होय पुढं जाय लवकर पटपट आवर लवकर करा हे तू काय झालं किती असायला हा मी तेव्हा आपला जीव सोडून समोर आलो आपलं खेती समोर आली त्यामुळे लवकर लाग कामाला रमी ग चले लवकर चले असं म्हणत सगळी मंडळी अतिशय उत्साहाने जी काही आहे ती कामाला लागली. आता बबनराव कामाला सगळेजण कामाला लागले. आता जानराव कसा असतो हे पाहण्याकरता सगळी मंडळी हे आतुरतेने जानराव जिकडून येणार त्या दिशेने सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा झालेली आहे. पोट्टे सोट्टे सगळेजण त्या ठिकाणी जमा सगळे खेळून राहिले. आपल्या लहान पोराचा खेळ चालू आहे. डिका रे डिका धक्का नको लावर तू डिका रे डिका तू म्हणलं धक्का नको लाव म्हणून मी खेळणार नाही बरं. डिका रे तू पायवर तू डिका तू म्हणून त्या माल धक्का नको ना तू डिका रे त्या माल धक्का तू म्हणून मी काय जा तिकडे ए नाऱ्या
नारेकडे नारेकडे पाहिन देऊ पम्या पम्या झाडाखाली बसला ना अभ्यास करून आला ना तो त्या माणसाला दाखवायला तो किती हुशार आहे म्हणून. अरे बापरे. आणि इंग्रजीचं वाचून आला ना तो इंग्रजीचं आणि पुस्तक उलट धरलं बाबा त्यांना. अरे पुस्तक उलट अरे वा. असं करता करता उत्साहात कार्यक्रम पार पडतो. तितक्यात जानरावची गाडी येते तिकडून. गाडी आल्याबरोबर गावातल्या बायका पोट्टे सोट्टे सगळेजण त्या दिशेनं तयार होतात. सगळ्या बाया. गाडी आली. मोठी लंबी गाडी. खेड्याचे लोक. अरे बापरे काय गाडी आहे. अरे बापरे किती लंबी पाहिन तू. गाडी धूळ किती उडवती. धूळ पाहिन तू किती धूळ उडवती. अरे बापरे धूळ पाहिन धूळ. अरे उतारा गाडी खाली. अरे बापरे बापरे बाप. इतक्यात बायकांनी पाहत. आता माय केवढा आहे व बाई. हा एवढा त्याची लेख कशी असत मग माय. आणि आपल्या दादाचं कसं होईन का बाई. ए काही बोलती का ग. का ग रखमन त्याला काही कोडवीर फुटलं काय. असं कोण दिसतं पिठावानी पांढरं फटक. अग तिकडचे लोक असेच असतात ना पिठावानी पांढरी फटक. चालला ग बाई चालला वाड्याकडे चालला ग माय चालला. कसा चालला ना झप्प 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 झप्प. गेला ग बाई घुसला ग बाई वाड्यामध्ये गेला ग माय गेला. इकडं काशीनाथ जानराव गेल्याबरोबर लहान पोरं ओ मामा मामा ओ मामा मामा ओ मामा मामा नमस्ते तुम्हारा हमको मामा हमारा तुमको ओ मामा गण्या मन नमस्ते केला जाए ना आता मला. जानराव वाड्यात बबनराव त्यांची विचारपूस करतात. कम कम ना. how do you do. Hello glad to meet you. Hello glad to meet you. Us shit shit na. I'm sorry. Okay. I'm all right. But where is Kashi? Kashi. या माणसानं काशी मावशीला कशाला बाबा आता आल्या. ए काशी मावशी तुला बोलावलं. आता माय या माणसानं मला कशाला बोललं बापा. हे बघा हे आमची काशी मावशी आली. No extremely sorry. No काशी दादा असं म्हणा ना मग. काशीनाथ पाहिजे म्हणून आमची काशी मावशी बाजूला तिकडे. ए दादा तुला बोलावलं. Hi Kashi, glad to meet you. I got your confidential letter and you mentioned that your marriage problem is very serious. That's why I come here. काशीनाथ तुला म्हणलं ना मधी इंग्रजीत बोलायचं नाही म्हणून. चल तिकडे तुझा मीन बाबण्या पाहून घेऊ. चला मंडळी बस. मंडळी आमच्या काशीनाथनं काही इतिहास भूगोल केला ते तुम्हाला सगळं माहीत आहे. डायरेक्ट लग्नाच्या बोला चालीला सुरुवात करतो. बबन इथे वैस. आधी यायला आपण कुकू लावून टाकू. जानराव कुकू ठीक आहे. बबन त्यांना म्हणावं की लग्न सोहळा हा भारतीय परंपरेनुसार भारतीय प्रथेनुसार भारतीय संस्कृतीनुसार झाला पाहिजे. हा सांगतो मी. हा जानराव the marriage should be according to Indian tradition, custom, झालं असतं कल्चर.
and you know our hall. What this hall? Hey Kashi, what this hall? I mean Indian rituals and ceremonies. Okay. All right. Accept. Right. बाप्पा ते राईट म्हणले. मंडळी राईट. बबन त्यांना म्हणावं की तुम्हाला हे लग्न दोन्ही अंगानं करून द्यावं लागेल. हा सांगतो. जानरा, यू हॅव टू डू द मॅरेज. बाप्पा तुम्ही दोन्ही अंगानं म्हणले ना. हा. जानरा, you have to do the marriage by both the bodies. What mean by both the bodies? You don't know both the bodies. Means our body and your body. Both bodies. Oh, Kashi, what this? I mean, it's expenditure of both sides. Oh, it's very, very awesome, very funny. Okay. All right. Accept. Right. बाप्पा ते राईट म्हणले. मंडळी राईट. बबन त्यांना म्हणावं की तुम्हाला दोन्हीकडचा बस्त्याचा खर्च करावा लागेल. हा सांगतो ना. जानराव, यू हॅव टू डू द होल बस्ता. व्हॉट्स मीन बाय दिस बस्ता? You don't know Basta. In Basta, there are many cloths. Cloths upon cloths. Then again cloths upon cloths. In again cloths upon cloths. And there are many dhotar, lugad, paitaniya, banarsia, uparni, and blouse piece, and there's a gathod and Basta. Oh, sorry. Hey, Kashi, what's going on with this? Oh, expenditure of the clothes of the both sides. Okay. Expenditure of the clothes of both sides. Okay. All right. Accept. All right. Babandarav, right. Bappa, right म्हणले. मंडळी, right. बबन त्यांना सांगायचं की तुम्हाला सगळं वराड लंडनला घेऊन जावं लागेल आणि येण्या जाण्याचा खर्च बी तुम्हाला करावा लागेल. बर सांगतो. जानराव, यू हॅव टू टेक द होल वराड. व्हॉट्स मीन बाय वराड? वराड मीन्स इन वराड देर आर मेनी पीपल. Means he and she and she sitting on lekru with corona normally and all family member. Oh, nice. Okay. I will plan a special plan for you, and I will do it. Oh, right. Okay, right. Bappa, right मंडळी, right. बबनराव त्यांना आता हे सांगायचं की तुम्हाला वरदक्षिणा म्हणून 20,000 रुपये द्यावे लागतील. हा सांगतो. जानराव, यू हॅव टू गिव्ह 20,000 रुपीज. 20,000 फॉर व्हॉट? बाप्पा तुम्ही वरदक्षिणा म्हणले ना. फीस ऑफ हजबंड. What is this piece of husband? Kashi, what is this piece of husband? Oh, that's the dowry. Dowry? No, dowry. No, that is not a question of 20,000 rupees. It is very outdated custom. I don't believe in such things. No dowry. No, at all. No. Notes ka? Dabbun notes ka? जमत नाही. बाप्पा की नाही म्हणता. त्यांना म्हणावं मग यंदा आम्हाला कर्तव्य नाही, विवाह करायचा नाही. सांगतो. जानराव, बाप्पा says he has no duty. Gosh, it's very strange situations.
Exactly, I don't believe in such things, but okay, right. Accept. मंडळी, राईट. बाप्पाकडून ते काय का ॲग्रीमेंटवर बाप्पा त्यांच्याकडून सही करून घेतात. जानराव, इथं सही करा. Oh, what's this? Oh, it's agreement. Right. Okay, no problem. श्रीनाथ, बबन, आता या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करा, व्यवस्थित जेवायला घाला. मग सुरेख त्या पद्धतीनं सगळ्यांना जेवणाकरता सुरेख पाट मांडल्या जातात, त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढल्या जाते, उदबत्त्या लावल्या जातात आणि सुरेख पंगत त्या ठिकाणी बसते. या यंगडराव बसा, श्रीपतराव बसा, मैपतराव बसा, शास्त्री बुवा बसा, चला तुम्ही बसा तिकडं, अप्पासाहेब बसा तिथं, चला बसा, या जानराव बसा. Oh, what's this? Well, fantastic. Okay. What's this? Okay, right. Okay. Oh, how to see it? Oh, it is no. Oh, it's very strange. Okay. Oh, I'm sorry. Okay. कसे तरी बसतात आणि बबनराव त्यांना अतिशय आनंदाने अतिशय उत्साहानं एक पदार्थ समजून सांगतात. जानराव, दिस इज चपाती, our वावर प्रोड्यूस. This is rice, our वावर produce. This is mango juice. Warpa. Oh, warpa na. Oh, that's it. Oh, तसं नाही रे. Put your hand under water and then warp. Oh, okay. सगळेजण व्यवस्थित जेवण करतात, तृप्त होऊन सगळेजण व्यवस्थित होतात. जानराव, wow, it's very heavy now. Oh, what a problem. Where is toilet? हा, जेवण जास्त झालं काय? अरे वा. जानराव, कम गो, पलीकडे द्याड भिताड. जानराव जातात, एकच मिनिटात परत येतात. हाऊ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. देर इज अ लेडी सिटिंग अंडर बुश. रखमाबाईच आहे ती. मला माहिती आहे ना, 4चा टाइम रखमाबाईचाच टाइम आहे. मला गावात सगळ्याचे टाइम माहिती, कोण गावात जातं मला सगळं माहिती आहे. बरं जानराव, या इकडे. कसं करा, गो जानराव, दिस होल वावर इज अवर. गो एनीवेअर, होल वावर इज अवर. जानराव जातात, व्यवस्थित येतात, खाऊन पिऊन तृप्त होऊन समाधानानं जानराव आपल्या गावाकडे लंडनकडे निघून जातात. आता घरच्या मंडळीची लंडनला जायची तयारी सुरू होती. ट्रंकावरनं सामान घेणं, लाडू बनवणं, चिवडा बनवणं, या सगळ्या तयारीला सगळे लोक लागतात. इकडे त्या कोपऱ्यात बसलेल्या बायकांमध्ये अशीच गडबड सुरू झाली. अहो वंस म्हणते मी. पटले काय पडते कानाची तुमच्या? वंस, परवा आपल्या घरी कार्यक्रम झाला ना? झाला की नाही? बोला ना मग, हो किंवा नाही. अहो, इतकं काम पुरलं ना घरामध्ये. सगळं काम मी केलं जास्तीच. आमची ही जी आहे ना, यांची बहीण अजिबात काम नाही करत. अहो, अजिबात काम नाही करत. आणि काय केलं ना की म्हणे मीच केलं. काय झालं की म्हणे मीच केलं. काय झालं म्हणे की मीच केलं. अहो, एकदा नाही का गावामध्ये चांगला पाऊस पडला बघा, खूप थंडी पण पडली आणि हरभरा नाही का असा मोठा हरभरा आला होता. ही नाही का साऱ्या गावात सांगत सुटली, हरभरा माळ मोटर आरून वर, हरभरा माळ मोटर आरून वर, हरभरा माळ मोटर आवरून वर. हिच्यामुळे हरभरा आला, ही हरभरी मेली. कुठं काही घ्यायचं कुठं नाही, काही बोलती आपली. गावात कोणाला लेकरू झालं की म्हणते काय बोलणे झालं.
हे अहो अजिबात काम नाही करत, अजिबात काम नाही करत. मी यांना म्हटलं बरं एकदा, म्हटलं ती तुमची बहीण आहे ना, ते अजिबात काम नाही करत. यांनी मला बद मारलं बघा. तरी माझ्या वडिलांना म्हणत होते यांच्यासोबत माझं लग्न लावू नका म्हणून. तरी माझ्या पाठीवरून हात फिरून 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 मांडलं लोड नाही एकदा गळ्यामध्ये. काय झालं आपलंच तशी फूट कमी काय करता. इकडे बाप्पाची कडी नजर सगळ्या कामावर. चला झालं का? हा चला काय करून आला रे तू? हा अभ्यास करून राहिला. दागो गंत केले का? अरे गंत केले का? दागो पाठी इकडे, पाठी दे इकडे. गणित आहे काही? हा अरे गणित आहे काही? मारुतीचा फोटो काढतो म्हणतं गणित केले म्हणून. तू का थुतरी दे तिकडे दलिंदर. तू रे केले का? हा पाठ केले का तू? श्लोक संस्कृतचे श्लोक पाठ केले का? शुद्ध भाषेत श्लोक पाठ करायचे. चल तिकडं तू रे. हा ए मिंट्या केलं का? लिहिला का तू? निबद्ध लिहिला का? निबद्ध व्याकरणाच्या नियमानुसार टिंब टांब टुंबे टेंबे तांबे देऊन नीट निबद्ध लिहायचा. दलिंदर आहे हो. तिकडे चला झालं का तयारी? हा काय घेतलं पेटीत? काय हिच्यात काय? हा झाली का? काय शेणाची आई तयारी झाली का? हा सगळं घेतलं का? हो चिवडा घेतला, चकल्या घेतल्या, अनारसे घेतले, मुरळे ते घेतले, लाह्या घेतल्या, सगळं घेतलं. तुम्ही घेतला थोडसा नमुना? तूच काय नमुना? काय घेतलं? घेतला नमुना. काय घेतला नमुना. चिवडा घेतला नमुना. चकली घेतला. तू पाय नमुना कसा झाला तर. इकडे ये. हे बघ आपण ती जाऊ ना बुंग मध्ये. हा त्या बुंग मध्ये जाताना डावीकडं किंवा उजवीकडे बसू नको, मधात बसू मधात. तेव्हा ज्यानं बुंग असं होईने का बाजूला चल ना असं मधात बैस. चल तिकडे काय लावलं गे हे काय रे? हा पेटी लागून नाही राहिली. तू उभा राह रे. उभा राह ना. उभा राह. ओढ न. तुटला कोंडा बांध कपड्यात. चला निघा आठवा लवकर. आलं का? चला काय घेतलं? रे पिंड्या चल रे कपडे घालले लवकर. चला काशीनाथची आई चला घ्या. काय घेतलं? ट्रंकेत सगळं घेतलं का? हा बरं. हा काय घेतलं? पिंड्या सामान घेतलं सगळं या? हो घेतलं. काय घेतलं? सगळं सामान घेतलं. बरं ती पिंड्याची चड्डी घेतली का? घेतली. माई हो घेतली ना. अन तुई हो काय वाटतं का तुम्हाला? हो सगळेजण आपल्या बायकांना विचारतात चप्पल हार घेतला का, मोतीचा हार घेतला का, कानातले घेतले का, जोडो घेतले का, पदऱ्या घेतले का, बांगड्या घेतल्या का. आणि तुमचा आपल्या चड्ड्या. हा हो आता नाही का या साऱ्या ट्रंकेत मी चड्ड्या भरते. हा ही ट्रंक उघडली की चड्डी, ती ट्रंक उघडली की चड्डी, ही ट्रंक उघडली की चड्डी. आणि तिथं लंडन मध्ये का नुसतं चड्ड्यात घालून फिरा तुम्ही आता. कोणाचा जीव कशात आणि कोणाचा जीव कशात? तुमचा जीव चड्ड्यात. हे पटलं नाही मला. तुमचं आपलं नेहमीच असंच असतं. तुम्ही बघा माझ्या माय झालं तुम्हाला कोणी बिलकुल पसंत नाही पडत बघा. माझा भाऊ आला, माझी बहीण आली, माझं घरचं कोणी आलं ना तुम्ही मला वस काय पण बोलता. मला काय म्हणलं तुम्ही त्या दिवशी? मेनगुमी आहे का मी? मेनगुमी आहे मी म्हणजे मी तिथून इथं आल्यावर मी बंद झाले का? लग्न झाल्यावर तुमच्यासोबत राहून मी मंद बुद्धीची झाली. बिलकुल बोलायचं नाही मला पुढे असा.
समजलं का? तुम्ही आले आपले फौजदार कुठले? हा काय म्हणली? फौजदार म्हणली मला? फौजदार म्हणते का मला? काय तुम्हाला भांडायचंच का माझ्याशी आज? अहो तुम्हाला भांडायचंच का आज माझ्याशी? अहो तुम्हाला भांडायचंच का? अहो भांडायचंच का तुम्हाला? अहो बघा, फौजदार नाही म्हणलं, फौजदार नाही म्हणलं, फौजदारा सारखं म्हणलं. आणि तुम्ही कधी हो बाय फौजदार असं करता करता सगळी मंडळी ही लग्नाची तयारी झाली आणि सगळी मंडळी ही लंडनच्या दिशेने जायला निघाली. सगळेजण हे गावामध्ये आले, तिथून बैलगाडीत बसले, बैलगाडीत बसून जिथून बस निघते त्या बसच्या ठिकाणी गेले, तिथून बसमध्ये बसले, बसमध्ये बसून दुसऱ्या गावी गेले, तिथून रेल्वेत बसले, रेल्वेत बसून नंतर सगळेजण मुंबईला आले आणि मुंबईला सगळे लोक एअरपोर्टला आले, उतरले. एअरपोर्टला उतरल्या बरोबर हे मंडळी अरे बापरे, यंगटराव पाहिले का बिल्डिंग? याले म्हणते शिटी, याले म्हणते ओ शिटी, म्हणते ओ शिटी. पाहणं तुम्ही काचक एकदम पाहणं जिमीन. अरे बा जिमीन पाहणं कशी चोपडी चटक. अरे बाप रे बाप, चोपडी जिमीन आहे. अरे यंगटराव मला माहिती आहे का ती बिल्डिंग आहे ना, हा त्या बिल्डिंग मध्ये किती उंच आहे ती? त्यात जायला रस्ता नाही, पायऱ्या नाही. कसं जातं माहिती तुम्हाला? हा तुम्हाला माहिती ते, मला माहिती. एकदम मी दादा बसलो होतो, दादानं मला सांगितलं होतं. हे बघा, तुम्हाला जायचं का? तुम्हाला जायचं का वर? हे बघ इकडे या, तिथं जा. तिथं गेले का त्या इमारतीला तिथं एक छोटीशी खोली आहे. त्या छोट्या खोलीला एक छोटासा दरुजा आहे. त्या दरुजाला बटन आहे, बटन दाबलं की दरुजा उघडतो. फटकना द्यायचं बरं, हा चेंगर सांग गपकन, फटाकन खटकन, फटकन खटकन, गपकन चेंगर सांग. नाही तर दरुजाचं बटन दाबलं की तुम्ही आत गेले, बटन दाबलं की आता खाली यायचं का? खाली यायचं का तुम्हाला? दाबा बटन. आले खाली, आले का खाली? तुम्हाला नाही कळणार ते, त्यात कॉम्प्युटर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स बसवलेलं असतं. असं करता करता सगळी मंडळी विमानतळावर आली. विमानतळावर आल्याबरोबर अरे सगळ्या मंडळीने विमान बघितलेलं नव्हतं. सगळी मंडळी खुश झाली. त्याच विमान दुसऱ्या दिवशी होतं. मग सगळी मंडळी त्या ठिकाणी रात्री झोपा गेली. जिथं झोपा जागा मिळेल तिथं कशी आडवे तिडवे सगळेजण कशी पडले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्याबरोबर सगळ्या बायांची एकच लगबग सुरू झाली. अहो वंश, अहो वंश, कोणा सांगू नका बरं. काय झालं सांगा ना, काय झालं? अहो तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? अहो नाही ना, काय झालं सांगा ना. ओ बाई सांगू नका पण कोणाला बरं तुम्ही. ओ नाही ना, काय झालं सांगा ना. हो मी एका खोलीत गेली ना, इकडे बी मी, इकडे बी मी, तिकडे बी मी, इकडे बी मीच. मी गेली पटकन बाहेर आले बाबा. अहो तुमचं तर काहीच नाही. मी तर एका खोलीत गेली ना, दार उघडलं ते एक बाई माझ्याकडे डोळे ओटा रुपावायला लागले, अशी फटकन दार बंद करून बाहेर आली. मग मला माझंच कळे ना, मग मला वाटलं की मीच होती ती. काय बाई काय म्हणतात शिटीन फेटी, मला नाही कळलं असं काय. सगळी मंडळी झोपी गेलेली, काही लोक उठलेले आहेत.
गडबड चालू आहेत. चला आवरा, चला आवरा, पटकन घ्या, निघा, रेडी व्हा, चला तयार व्हा, चला. ए आत्या, आत्या, आत्या उठ ना ग. आत्या, ए आत्या उठ ना. आत्या, ए आत्या उठ ना. आत्याला काय झालं बाप्पा? ए आत्या, आत्या, ए आत्या, ए आत्या उठ ना. हे माय बाई, काय लावलं का? अशी काय करते हो? झोपली का मेली समजत बी नाही. इकडं लहान सहान पुटते झोटते, त्याला मजा यायला लागली. ओय आहे आय, मला भूक लागली. काय खातो बेटा तू? बेटा तुला चिवडा देऊ का चिवडा? बेटा चकली खातो का बेटा चकली? बेटा लाडू देऊ का लाडू बेटा? बेटा करंजी खातो का बेटा करंजी? बेटा अनारसा देऊ का तुला अनारसा? मला सगळं पाहिजे थोडा थोडा. पोट्यांनी भरपूर खाल्लं, मनसोक्त खाल्लं, पोट्यांची पोटं भरली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. पोट्टांची पोटं दुखायला लागली. आई हा, चल बैस तिथं, तू तिथं बैस, तू तिथं बैस. चारी पोट्टे लाईनीने विमानतळावर संडासला बसले. तिकडून विमानतळाचा अधिकारी आला. हो वाचस, गेट अप, गेट अप, गेट अप, गेट अप. आई 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 आई, काय झालं बेटा? काय झालं बेटा? काय झालं बेटा? काय मग काय? कोण आहे? कोण आहे? काय रे, तुला नाही का? अरे तुला नाही का? अरे तुला नाही का पोरं बाळ? अरे पोरांनी पोट आवडलीत ना. बैस बेटा बैस, बेटा बैस बेटा. बेटा मामा आहे मामा, बेटा मामा आहे मामा, बैस. पोरांनी पोट मोकळी सोडली आणि सगळेजण तिथून मग निघायची तयारी सुरू झाली. प्रत्येक जण गडबड करत होता. मधूनच एकाच्या मनामध्ये कल्पना आली. तो म्हणला, आता आपण ज्या वाहनाने जाणार आहोत त्या वाहनाच्या चाकाच्या खाली नारळ फोडा. बबनरावांनी नारळ घेतलं आणि विमानाजवळ गेलं. नारळ चाकाखाली ठेवणार, सिक्युरिटीने त्याला हाकलून दिलं. बबनराव परत आले. काय झालं बबन? हा, तो माणूस म्हणला की इथं नारळ फोडायला चालत नाही. हा, कोण होता तो? हो मला माहित नाही कोण होता तो. तर तो म्हणला इथं नारळ फोडू नका. बर, काऊन नारळ फोडू नका म्हणून? हो त्यांचे नियमात नाही ते. बर, होता कोण तो? आता मला काय माहित तो कोण होता. तर काय म्हणला तो? तो म्हणला इथं नारळ फोडू नका. बर, असं म्हणला तो. पण कोण फोडू नका म्हणला तो? अहो मला माहित नाही तो कोण फोडतो म्हणला मला तो. तर असं का? बर, पण काय म्हणला तो? तो म्हणला इथं नारळ फोडू नका. कसा होता तो? अहो माणूस होता या ड्रेसचा, इथं 2 पट्ट्या होत्या त्याला. तो म्हणला इथं नारळ फोडू नका म्हणून. काऊन नका फोडू? तर मला काय माहिती, त्यांच्या नियमात बसत नाही ना ते. कोण होता तो? अहो मला माहित नाही ना तो कोण होता. तर मी मला कसं माहिती? पण होता कोण तो? मा बाप होता तो. मा बाप होता तो. खोदून 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 कोण जातो, कोण जातो, कोण मा बाप होता तो. बबन 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 शांत. बबन बबन शांत. बबन बबन काय झालं? मी तिकडे नाळ फोडायला गेलो. बरं, मग काय झालं? मग हे मला तो माणूस मला नाळ फोडू नका म्हणून. बरं, मग काय झालं बबन? मग मी परत आलो. ते मला खोदून खोदून ते गेलं. कोण जातो, कोण जातो, कोण जातो ते
होतं हो तुमच्या पाहिलं मग तुम्ही तेच केलं. होतं. अशी करत करत सगळी मंडळी विमानाच्या दिशेनं निघाली. विमानात जाताना बायकांना खास असतं, हे देव माय सुखरूप ठेव ग बाई, खंडेराया सुखरूप ठेव ग माय, सुखरूप ठेव ग बाई, असं करता करता सगळे निघणार. इकडे त्याच्या अगोदर काशीनाथची आईची तयारी चालू आहे. चला मंडळी लवकर चला, चला काशीनाथची आई आटपा लवकर, झालं का विमानाची वेळ व्हायला लागली, विमान निघल, चला. हो 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 आले चाले, हो हो आले चाले, हो हो आले झाले, चला हो हो आले आले, चला लग्नाचं घर आहे, घायगड होतच असते, चला हो हो आले चाले, चला हो हो आले आले, चला हो आले चला हो न आले चाले, चला हो हे घ्या. अशी येऊ का मी करंट कपाळानं? ओ तुमच्या नावाचं बुक्क पाहिजे ना माझ्या कपाळावर. तुमचं आपलं नाही का जिल्ह्यात आपलं वस सोस करायचं, तुम्ही का सोडत नाही बघा मला. विमानतळावर पण तसंच, घरी पण तसंच, सगळीकडे तसंच. अशा मी नाही येणार तुमच्या सोबत. सगळी मंडळी विमानाकडे निघली. जाता जाता एका पोराच्या मनामध्ये एक शंका आली आणि ती शंका त्याने प्रामाणिकपणे आपल्या आईला विचारली. म्हणे आई, ए आई, बोल बेटा, बोल माय काजू, बोल माय बदाम, बोल माय चिमण्या, काय बेटा काय बेटा. म्हणे आई आपण या बुंग मध्ये बसलो आणि खाली पडलो का? हे मेल्या चल हे काटलेच बेकार आहे आमचं. हे कुठं बी गेलं ना तर खराबच गोष्टी करते हे. ओहो आम्ही एकदा एका लग्नामध्ये गेलो होतो. हे काय करायचं, प्रत्येक बाईच्या मांडीवर जायचं, तिथं बसायचं आणि म्हणायचं काकू तुमचं कुंकू पुसू का, काकू तुमचं कुंकू पुसू का, असं काटतंय. सगळी मंडळी विमानामध्ये गेली. विमानात गेल्याबरोबर अनाउन्समेंट झाली की ऑल द पॅसेंजर्स आर रिक्वेस्टेड टू फास्टन देअर बॅग्स. काय म्हणली होती? अहो ती म्हणली की काय म्हणली काय माहिती, काय म्हणली ती मला माहिती. अहो काय म्हणली होती? अहो ती म्हणली की त्या म्हणल्या की ती म्हणली काय माहिती काय म्हणली, मला माहिती काय म्हणली ती. तर अहो काय म्हणली होती? हो ती म्हणली ना की त्या म्हणल्या की ती म्हणली की ती म्हणली ना, त्याला माहिती काय म्हणली, मला माहिती ती काय म्हणली. तर बाबा अहो काय म्हणली होती? अहो ती म्हणली मला भाऊजीने सांगितलं की पट्टे आवडा, खुर्च्या पडतात का खाली? नाही ना आपल्याला काय म्हणलं की आवडायचे पट्टे, आवडा ग बाई आवडा. सगळी मंडळी बसली. इतक्यात हेअर होस्टेस ट्रॉफीज घेऊन, हॅलो मॅम डू यू वॉन्ट दिस, हॅलो मॅम डू यू वॉन्ट दिस, हॅलो मॅम डू यू वॉन्ट दिस. ए बाई किती गोळी, किती गोळ्या कितीला आहे? अहो एसपडे फुकट का? या रे पोरायो या. मला 11 भेटल्या, मला 10 भेटल्या. सगळी मंडळी अशी विमानात बसून शेवटी हसत गाजत लंडनला पोहोचली. लंडनला पोहोचल्याबरोबर मंडळी खाली उतरली. खाली उतरल्याबरोबर अरे बाप रे, अरे बाप रे का थंडी आहे इथं, अरे बाबा 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 बाबा, अरे बाप. तिथं काशीनाथच्या आईची वरमाय जागी झाली. बबन्या इकडे ये, बबन्या त्या जानरावाला म्हणावं वाजंत्री आण आणि आम्हाला वाजत गाजत मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जाय. आता तिकडे लंडन मध्ये मारुती मंदिर आलं मला माहित नाही, जाय सांगतो. गोविंदराव गेले. हा काशीनाथ जानराव, वेर इज टेम्पल ऑफ बजरंगबली. व्हॉट इज बजरंगबली? यू डोंट नो?
or God of strength? Oh, okay. I will manage everything. Okay, please come. वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसून त्या गाड्या सुसाट वेगाने एका सुंदर सजवलेल्या हॉलकडे गेल्या. सगळेजण त्या हॉलमध्ये गेले. हॉलमध्ये गेल्याबरोबर बायांना चुळबुळ सुरू झाली. आता माय ही कोण आहे ग बाई? पोरीची माय काय? अव हिच्या अंगावर इकडे इतके कपडे तर तिने घातले का नाही? पोरीने घातली की नाही? नवरीने घातले की नाही कपडे? आता माय असं कसं ग? सगळी मंडळी त्या ठिकाणी आरामात बसली. जेवण झाले आणि लग्नाची घटिका आली. त्यावेळेस बबनराव हे जानरावकडे गेले. जानराव, दिस इज टाइम फॉर मॅरेज बरं का? व्हेर इज बोल? व्हॉट इज बोल? बोल मीन्स दॅट मॅरेज वट्टा on which husband and wife stand and put garland on each other. That marriage वट्टा. हो पिंको, bring डायस आणलं गेलं. बबनरावांनी आपल्या हातामध्ये अक्षता घेतल्या, सगळ्यांना वाटल्या. मॅडम, इन अवर कंट्री देर इज सिस्टीम बरं का? शास्त्रीबा विल सिंग ए सॉन्ग, कुर्या सदा मंगलम. ॲट द टाइम ऑफ मंगलम यू टेक अँड थ्रो. सर, इन अवर कंट्री देर इज सिस्टीम बरं का? शास्त्रीबा विल सिंग ए सॉन्ग, कुर्या सदा मंगलम. ॲट द टाइम ऑफ मंगलम यू टेक अँड थ्रो. जसं लग्न लागलं, बबनरावांनी सपाटा लावला. सर यू थ्रो, मॅडम यू थ्रो, सर यू थ्रो. आणि हा विवाह सोहळा अति सुंदर पद्धतीने पार पडला. धन्यवाद.